तर हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आज चाललो आहे कुठेतरी बाहेर. तुम्हाला पुढे समजेलच. त्यासाठी व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर आम्ही आता चाललो आहे म्हणजे आमचा एक छोटासा कॉस्मेटिक होलसेल ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. त्याच्यासाठी आम्हाला बाहेर कस्टमर्सना भेटायला लागतं ऑर्डर्ससाठी, पेमेंटसाठी वगैरे. त्याच्यासाठी आम्ही निघालो आहे. तर आम्ही जाणार आहे ओडिसापर्यंत. तर आम्ही आता इथे पोचलो आहे आळंदीला. हे आहे ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी. तर सकाळी सकाळी खूप म्हणजे मस्त प्रसन्न वाटत होतं, वातावरण पण खूप छान होतं. आमचा प्रवास खूप मोठा होता, त्याच्यासाठी आम्ही मग समाधीपर्यंत वगैरे काही दर्शन घ्यायला आम्हाला तेवढा वेळ नव्हता, म्हणून बाहेरून दर्शन घेतलं ज्ञानेश्वर महाराजांचं आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तोंड दाखवतेस. जोरात बोल. तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, बिना तू लगन नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता. बोल. आणि हीच आमची प्रार्थना. बोल. प्रार्थना आणि हेच आमचे मागणी. बोल बोल. मानसानी मानसाशी मानसास मागणे. तोंड दाखव की. मी त्यांचं मगाचपासून एवढी गाणी बोलते, आता लगेच तोंड दाखवून घेतलंय बघा. एकटाच गाणी बोलते आणि आता लगेच फोन चालू केला की हिने तोंड लगेच झाकून घेतलं. तर आम्ही थांबलो इथे नाश्ता करण्यासाठी. मग इथे घेतला आम्ही तर्री वडा आणि मिसळ आणि फ्रेंड्स, नमस्कार. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर आता वाजले सकाळी 6:30. आम्ही रात्री त्र्यंबकेश्वरला आलो आहे 11:30 पावणे 12 वाजता. तर इथे जवळच रूम घेतलेली, तयारी वगैरे मस्त केली आणि आता आम्ही निघालो दर्शनासाठी. बघूया आपल्या दर्शनासाठी किती वेळ जाते. लाईन आहे की काय. तर ऑफ सीझन असल्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे. बघू असं काय किती वेळ लागतो दर्शनासाठी वगैरे ते. लोकांचं दर्शन वगैरे होऊन रिटर्न आले तर निघालो. तिथे समोर आहे मंदिर. तिथं आहे का. इथं बघा आमचा मस्त तयार झाला आहे. रात्री झोप पण नाही झालेली आमची. आम्ही 11:15 वाजता आलो आणि 12:30 पावणे 1 वाजले झोपपर्यंत. आणि सकाळी आम्ही ना 5:15 वाजताच उठलो. म्हटलं परत जास्त वेळ झाला ना मला पुढे जायला पण वेळ होईल, कारण का दर्शनासाठी जास्त गर्दी असते असं बोलतात सगळेजण. बघूया किती गर्दी भेटते आपल्याला. तर थोडा अंधारच आहे. तर आम्ही आता सकाळी लवकर आल्यामुळे ना लाईन कमी आहे. आम्ही आता चालू दर्शनाला.
तिथे सगळीकडे लाईन असते बघा. सकाळी 7:30 आमचं मस्त दर्शन वगैरे झाले. गर्दी थोडीशी कमी आहे सकाळी लवकर आल्यामुळे. बेटा जे केलं का? जे केलं? काय प्रसाद? मी तर नेमका प्रसाद घेतलाय मस्त. खूप छान दर्शन झालं आमचं. आम्ही आता निघाले रूमवरती. आता वाजलं 7:45. मी तो काढतो केस वरती का? इस बात में घर बदल थँक्यू. पोहे कसे येतो? याला प्रसाद खायचा आहे शान. हे ब्रह्मगिरी पर्वत आणि इकडे महाराजांचं मंदिर. ते भक्त निवास आहे आणि इकडे पूर्ण पार्किंग आहे. तर आम्ही आता आलोय गजानन महाराज मंदिर शेगावला. रात्री आम्ही उशीर आलो इकडे, बाहेरच स्टे केला आणि आता आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी. मी तू फॅन पण आहे. तर शेगावच्या महाराजांच्या मंदिरात जो प्रसाद भेटतो ना त्याच्याबद्दल खूप ऐकलेलं होतं. तर एवढी लाईन पण होती, तर मला तो आवर्जून तो प्रसाद घ्यायचा होता. त्याच्यासाठी आम्ही लाईनीत उभं. आम्ही आता चाललो प्रसाद घेण्यासाठी. थोडीशी लाईन.
तर हे आहे शेगावचं भक्त निवास. खूप प्रशस्त जागा आहे आणि पार्किंगला पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे गाड्यांना पण आणि राहण्यासाठी पण खूप छान आहेत सगळे सोयीसुविधा यांच्या. तर शेगावच्या महाराजांचं खूप छान असं दर्शन झालं आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. कारण पुढचा व्हिडिओ ह्याच्यापेक्षा खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे. आणि तुमचं असंच प्रेम आणि प्रतिसाद माझ्यासोबत नेहमी राहू द्या. धन्यवाद.